देवी आई, आजवर यांनी खूप सहन केलंय ग. आणखी किती सहन करायचं? त्यांच्या यातना मला बघवत नाहीये. काय करू मी अजून त्यांच्यासाठी? कृपा कर देवी, त्यांचा पाय लवकर बरा होऊ दे. आता माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. कमळे, कमळे अगं ऐक की. कमळे, इथं काय करणार आहेस तू? कमळे, अगं अन्नपूर्णा आजी तुझं काय बी ऐकून घेणं झालंय, तरी बी त्यांच्या मागं मागं तू इथं का आली आहेस? काय खरं काय खोटं आहे त्यास ते कळलंच पाहिजे. कमळे, अगं ऐक की. आजी, कमळे, आजी एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या. आजी मी खरंच सांगवलं, मी काहीच नाही केलं. त्या तेलात काय कोणी मिक्स केलं मला खरंच माहित नाही हो. आजी मी तुमच्या पाया पडतो, मी खरंच सांगायलोय हो. प्लीज एकदा ऐकून घ्या माझं. आजी अगं तू उठ. आजी खरंच ते गुणकारी होते. आजोबासनी बरं वाटावं हेच माझा हेतू होता. टीव्ही, मी त्या तेलात काहीच मिसळलेलं नाही हे तुला माहित आहे. ते कोणी केलं का केलं मला नाही माहित, पण मग या सगळ्याची शिक्षा मला का? ज्या आजींनी मला प्रेम दिलं, मी सुद्धा त्यासनी आजींचा मान दिला. आमचं एवढं छान नातं तयार झालं होतं, मग आमच्यामध्ये असं जीव घेणं गैरसमज का निर्माण केलास? आजी, तुला एकदा सांगून कळत नाही का? मला आता नाही बोलायचंय तुझ्याशी. आजी मला खरंच नाही माहिती समजा काय झालं. त्या तेलात कोणी काय मिक्स केलं मला नाही माहित हो. जे झालं ते त्या तेलामुळेच झालं ना. नको समजावूस, मला नाही ऐकायचंय काही. देवाच्या साक्षीनं मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी त्या तेलात काहीच मिक्स केलेलं नाही. तुमचा विश्वास बसत नाही ना? मग आता मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एकच उपाय आहे. आता देव मला जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. काय हा वेडेपणा? हात भाजेल ना तुझा. टाक बरं, टाक तो. कमळे, अगं काय करायली आहेस? जो गुन्हा तू केलाच नाहीस त्याची शिक्षा स्वतःला का करून घेतेस? अगं जी माणसं तू निर्दोष आहेस तरी बी नको नको ती तुला बोलली, आणि साधा एक माणूस तुझ्या दया करणार झाला. त्यासनी काय समजून सांगणार आहेस तू? तू काय बी केलं तरी त्यासनी काय बी फरक पडणार नाही. दगडाच्या काळजाची आहेत ना वही. काय ग कमळे, कुठे तुला काही लागलं काही झालं तर तुझ्या भविष्याचा जरा तरी विचार केलायस काय? आबा आणि सरू काकी त्यांच्या आशेवर पाणी सोडणार आहेस काय? चल
अपमान करायचा नव्हता ग. मला त्यांचा आदर नाही असं नाही, पण खरं एकदा तर त्यांनी तुझी बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती की नाही सांग तू. आई ग कमळे, अगं बघ की केवढं बाजलंय तुला. तू कायम अशीच करतेस. स्वतःची काय बी चूक नसली तरी शिक्षा मात्र स्वतःलाच करून घेतेस. कमळे, अगं सख्खी नसलो तरी सख्खेपेक्षा बी जास्त मी तुला माझी बहीण मानतो ग. तुला असं त्रास झालेलं मी नाही बघू शकत ग. तुझ्यासाठीच बोलत होतो ना मी, पण तू मलाच बोलायला लागलीस. आता चल तू गपगुमान हॉस्टेलला चल आणि आराम कर. चल. नाही नको, आपण कॉलेजला जाऊया. अगं कमळे, रातभर झोपली नाहीस तू. निंगी अगं असू दे, मला अभ्यास बुडवलेला आवडत नाही, तुला माहित आहे ना. अगं कमळे, काय करू मी तुझं? कवा तर शानी व्हायची गोळी घे की.